मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत, नवरात्र चालू आहे, शाकंभरी नवरात्राचा दुसरा दिवस आहे आजचा। तर सर्वांना शाकंभरी नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री देवी भागवत पुराणाच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण भूमीविषयक उपराध व त्यांची फळे काय आहेत आणि गंगा या पृथ्वीवर कसे अवतरण झाले आहे, गंगेचे महात्म्य काय आहे। तर सर्वांनी गंगेचे महात्म्य ऐकावे। जो कोणी जास्तीत जास्त या अध्यायांचं या देवी भागवत पुराणाचं श्रवण करतो त्यांच्या सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या परिस्थितीमध्ये खूप सुधार होतो। हळूहळू सर्व सुधार होतो। आपण म्हणू की आजच आपण हे पुराण ऐकलं आणि आजच सुधार व्हायला पाहिजे असे नाही, हळूहळू आपल्या परिस्थितीत खूप सुधार होतो, सर्व पापांचे नाशच होते आणि त्याशिवाय सर्व दुःख दारिद्र्य दूर होते। तर अशा देवी भागवत पुराणातील काही अध्याय आहेत, तर मी जे महत्त्वाचे अध्याय आहेत तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहे। तरी पण सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी शेअर करायचे, सबस्क्राईब करा कोणी नवीन आलं असेल तर, आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय माता दी काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा। तर आता आपण देवी भागवत पुराणातील गंगेचे अवतरण कसे झाले आहे या पृथ्वीवर गंगेचे महात्म्याची कथा ऐकणार आहोत। जो कोणी गंगेचे महात्म्य ऐकतो त्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। हर हर गंगे असे सुद्धा म्हटले तरी पण आपल्याला अर्धे पुण्य गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे मिळेल। श्री गणेशाय नमो नमः। श्रीमद देवी भागवत पुराणातील गंगेचे महात्म्य। नारदांनी विचारले की हे श्रेष्ठ वेदज्ञ महाराज, जमीन दान करून पुन्हा परत घेणे, दुसऱ्याला भूमीवर कब्जा करणे, अबुवांची काळात जमीन खणणे, भूमीवर वीर्यपात करणे, अग्नी पेटवणे किंवा इतर अनेक जमिनीविषयक व्यवहार हातून घडलेस तर अशा अपराधामुळे उत्पन्न होणाऱ्या पापांचा परिहार कोणत्या उपायांनी होऊ शकेल ते सांगण्याची कृपा करावी। नारायण सांगू लागले, वत्सा नारदा, जर कुणी एखादा वीदभर जमीन स्नान संध्या उत्पर अशा ब्राह्मणाला जर दान करेल तो मनुष्य शिवलोकात जाईल। धान्याने भरलेली जमीन जर ब्राह्मणाला दान केली असा दाता तो भूमीवरच्या धुळीच्या कणा एवढी वर्ष विष्णू लोकात जाऊन राहील। ब्राह्मणाला एकदा गाव, भूमी आणि धान्याचे दान जर दिले तर देणारा व घेणारा असे दोघंही निष्पाप होऊन देवी लोकात जातात। जर कोणी एखाद्याला असे दान देण्यासाठी प्रवृत्त करेल तर तो सुद्धा सहकुटुंब सहपरिवार वैकुंठात जाईल। आपण दिलेली अगर दुसऱ्याने दिलेली जमीन जर ब्राह्मणांकडून काढून घेतली तर असा पातकी मनुष्य याच द्रिदावकर कालसूत्र नावाच्या घोर नरकात पडेल, पण त्याचे सर्व वंशज सुद्धा बेघर, दरिद्र, पुत्रहीन आणि रौरव नरकामध्ये जातील। त्यांचा निर्वंश होईल। गावाच्या बाहेर असलेली गुरे चालण्याची सार्वजनिक जमीन एखाद्याने बळकावून व तेथे धान्य उत्पन्न करून मग त्यातून ब्राह्मणाला दान दिले तर त्याला पुण्य मिळणे तर दूरच, पण 100 दिव्य वर्षा एवढा काळ कुंभी पाकामध्ये नरकामध्ये भोगणे त्याला आहे। गोठे व तलाव बुजवून तेथे शेती करणारा 14 इंद्राचे पतन होई तोपर्यंत असिपत्र नरकात जाऊन पडेल। जर दुसऱ्याच्या तलावात स्नान करायचे असेल तर 5 मुठ्ठी माती हातात घेऊन स्नान करावे। असे जर का केले नाही तर स्नानाच्या पुण्याऐवजी नरकवास आपल्या नशिबी येईल। कामातुर पुरुष जर एखाद्या एकांतामध्ये भूमीवर वीर्यपात करेल तर त्याच्या जागेवर धुळीच्या कणा एवढी वर्ष तो नरकामध्ये पडेल। अंबुवाजाच्या दिवशी जर कुणी एखाद्याने जमीन खोदली तर कुमी दंश नावाच्या नरकात 4 युगापर्यंत राहील। जर कोणी एखाद्या दुसऱ्याची पूर्व परवानगी न घेता त्याची विहीर, तलाव, गाळ उपसून स्वच्छ करेल तर त्याचे पुण्य त्या विहिरीच्या धन्याला मिळेल। हा मूर्ख मात्र 14 इंद्र होऊन जाई तोपर्यंत तपकुंड नावाच्या नरकात जातो। पण जर तुमच्या धान्याची परवानगी घेऊन केले तर जिन्न उद्धाराचे पुण्य प्राप्त होते। तो मनुष्य भूमीच्या पतीला अर्थात विष्णूला पिंडदान न करता श्राद्ध करेल तर तो मूर्ख निसंशय नरकास भागीदार होतो असे समजावे। जमिनीवर पेटता दिवा ठेवणारा 7 जन्मापर्यंत आंधळा होईल तर शंख ठेवणारा पुढच्या जन्मात कुष्ठरोगी होईल। मोती, माणिक, हिरे, सोने व मणी या 5 वस्तू जमिनीवर स्थापन करणारा 7 जन्मापर्यंत आंधळा होतो। शिवपुंडी व देवीची मूर्ती नुसत्या जमिनीवर ठेवून जो कोणी पूजा करतो तो 100 वन्मापर्यंत कुमी कीटक खाऊन राहतो। शंख, यंत्र, अभिषेकाचे पाणी, निर्माल्य आणि तुळशीपत्र जमिनीवर टाकणारा निश्चयपूर्वक नरकात जातो हे ध्यानात ठेवावे। त्यामुळे जपाची माळ, त्याचप्रमाणे जपाची माळ, फुलांचा हार, कापूर, गोरोचन या वस्तू जर कोणी जमिनीवर
ठेवतो तो सुद्धा खात्रीने नरकात जातो. चंदन, रुद्राक्ष, दर्भ जमिनीवर ठेवणारा मन्वंतर होई तोपर्यंत नरकात जाऊन पडतो. पोथी व जानवे जर जमिनीवर ठेवले तर ठेवणारा पुढच्या जन्मात ब्राह्मण होणार तर नाहीच, ब्राह्मण तर होणारच नाही, पण याच जन्मात त्याला ब्रह्महत्येचे पाप लागेल. ब्रह्मगाठ युक्त जानवे सर्वच वर्णांनी पूजनीय आहे. यज्ञ समाप्तीनंतर तिथली जमीन दुधाने धुवून शुद्ध केली पाहिजे. असे न केल्यास यज्ञ करता यजमान 7 जन्मापर्यंत तापत्या वळवंटात राहतो. भूकंपाच्या वेळी किंवा ग्रहणात जर जमीन खोदली तर खोदणारा महापापी जन्मोजन्मी व्यंगयुक्त शरीराचा होतो. मुनिवर्य प्राणीजात भूमीवर जन्म घेतात आणि वावरतात, म्हणून ती भूमी कश्यप कन्या असल्यामुळे काश्यपी स्थिर आहे, म्हणून अचला विश्वाचे धारण करते, म्हणून विश्वंभरा अफाट असा तिचा विस्तार आहे, म्हणून अनंता आणि पृथ्वीराजाची कन्या असल्या कारणाने पृथ्वी अशी तिची नावे आहेत. गंगेचे अवतरण आणि महात्मे. नारद म्हणाले, हे वेदविद्वर, पृथ्वीची मनोरम अशी कहाणी मला फारच आवडली. आता मला गंगेचे वृत्तांत संपूर्ण सांगा. सरस्वतीच्या शापामुळे ती भारतात आली आहे, पण त्यासाठी निमित्त काय घडले? कुठल्या युगात व कुणाच्या प्रार्थनेवरून ती खाली आली? तर अशी ती पापनाशक व पुण्यदायक कहाणी मला सांगा. नारायण म्हणाले, वत्सा नारदा, फार पुरातन काळाची एक कथा आहे. प्रसिद्ध अशा सूर्यवंशात सगर नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला परम सौंदर्यशालिनी अशा 2 बायका होत्या. एकीचे नाव होते वैदर्भी आणि दुसरीचे नाव होते शब्बया. तिच्या पोटी एक रूपसुंदर मुलगा जन्माला. त्याचे नाव होते असमंजस्य. दुसरी राणी वैदर्भी हिने पुत्रप्राप्तीसाठी श्री शंकराची आराधना केली व शंकराच्या वरदानामुळे ती गरोदर झाली. 100 वर्षानंतर ती प्रस्तुत झाली व मासाचा एक पिंड बाहेर आला. असे पाहताच तिला अत्यंत दुःख झाले आणि ती शिवाला शरण जाऊन वारंवार आक्रोश करू लागली. त्यावेळी ब्राह्मणाचे रूप धरून शंभू प्रकट झाले आणि त्यांनी त्या मासाच्या गोळ्याचे 1000 विभाग केले. मग तो प्रत्येक विभागातून एक एक पुत्र उत्पन्न झाला. ते सर्वच पुत्र ग्रीष्म ऋतूतील सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. पण पुढे दुर्दैव असे की कपिल मुनीच्या शापेने ते जळून भस्म होऊन पडले. या घटनेचा परिणाम असा झाला की राजा सगर पुत्र शोकामुळे राज्य सोडून रानोमाळ भटकत राहिला. त्या समयी गंगेला आणण्याकरता असमंजस्याने उग्र तपस्या करण्यास आरंभ केला. 1,00,000 वर्ष लोटली गेली तेव्हा त्याचा अंत झाला. मग त्याचा तो पुत्र जो अंशुमान त्याने 1,00,000 वर्षापर्यंत पित्याची तपश्चर्या पुढे चालवली. शेवटी तो सुद्धा मरून गेला. नंतर त्याचा भगवत भक्त असा सद्गुणी पुत्र भगीरथ नावाचा होता. त्याने तपश्चर्या पुढे चालवली. तो मोठा वैष्णव होता. अशी आणखी 1,00,000 वर्ष निघून गेली. तेव्हा अतिव तेजस्वी असा श्रीकृष्ण त्याच्यासमोर प्रकट झाला. 16 वर्ष वयाच्या त्या 2 हातांच्या कृष्णाचा वेश गवळ्यांचा होता. हाती मुरली होती. स्वच्छमय परब्रह्म असा तो पूर्ण पुरुष असून त्याच्या अवतीभोवती उभे असलेले मुनिजन आणि हरिहर व ब्रह्मा त्यांची स्तोत्रे गात होते. निर्लिप्त साक्षीरूप गुणातीत व प्रकृती वेगळा असा भक्तवत्सल्य श्रीकृष्ण हसमुख होता. त्याच्या अंगावरील वस्त्र अग्निप्रमाणे झळझळीत अशी तेजस्वी होती. शरीरभर रत्नचढीत अलंकार होते. भगीरथाच्या अंगावर रोमांच असे उभे राहिले. त्याने हात जोडून आपली इच्छा सांगितली तेव्हा श्रीकृष्णाने गंगेला आज्ञा दिली की तिने सरस्वतीचा शाप भोगण्याकरता त्वरित भारतात जावे व सगर पुत्राचा उद्धार करावा. तिच्या पाण्याला स्पर्श करून वाहणाऱ्या वायूच्या स्पर्शाने ती सर्वजण कृष्णाप्रमाणे रूप धारण करून दिव्य विमानात चढून वैकुंठात प्रवेश करेल आणि त्याचे अनुचर बनून नित्य राहतील आणि त्यांना पुन्हा कर्मभोग चिकटणार नाहीत. नारदा, वेदांचे वचन असे आहे की भारतात जन्मलेल्या कुणा मानवाने कोटी जन्मापर्यंत जरी पापाचरण केले असेल, ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पापे केली असेल, तरी गंगेच्या पाण्यावरून वाहत येणाऱ्या हवेचा निस्ता स्पर्श सुद्धा झाला तरी पण त्याची मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी पापे नष्ट होतील. गंगेच्या पाण्याच्या दर्शनाने आणि गंगेच्या पाण्याच्या हव्याच्या केवळ स्पर्शाने, हवेचा केवळ निस्ता स्पर्श सुद्धा झाला तरी सुद्धा सर्व पाप त्याचे जळून भस्म होतील आणि त्याला पाप यातना होणार नाही. गंगेचे निस्ते दर्शन झाले, या गंगेच्या पाण्याचा निस्ता जलस्पर्श सुद्धा केला तरी त्याचे पुण्य 10 पटीने वाढेल. आणि जो कोणी निस्ता गंगा गंगा या गंगेचे हे महात्म्य ऐकेल तरी सुद्धा त्याला 10 पटीने पुण्य फळाची प्राप्ती होईल आणि गंगा नदीमध्ये स्नान केल्याची त्याची प्राप्ती होईल. जर त्याचे नरक पित्रामध्ये पडले असतील तर त्याचे नरक पितृ बाहेर येतील आणि त्यांना आशीर्वाद देतील आणि त्यांना नरक यातना होणार नाही. गंगेचे निस्ते नामस्मरण, या गंगेचे निस्ते स्पर्शाने सुद्धा मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी पातके नाहीशी होतात. नुसत्या स्नानाने सुद्धा ताबडतोब
पापे नष्ट होतात फक्त स्नानाने. जर अंघोळीच्या पाण्यामध्ये, स्नानाच्या पाण्यामध्ये एक बूंद गंगाजल टाकले आणि गंगा नदीचं नामस्मरण केले, ताबडतोब पापे नष्ट होतात. तर मग विधीपूर्वक जर स्नान केले तर 100 कोटी जन्मातील ब्रह्महत्येसारखे, 100 कोटी जन्मातील ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होईल. आणि ही कथा ऐकले तर 100 कोटी जन्मातील ब्रह्महत्येचे पातके नाहीसे होऊन 100 पटीने त्याचे पुण्य गणण्याची गणनाच नाही. जाणून बुजून केलेली असोत नाही असोत असलेली असे नाश पावतात, सर्व पापांचा नाश होईल. पूर्वकाळी केलेल्या गंगा स्नानामुळे मिळणाऱ्या पुण्याचे वर्णन करणे वेदनांनाही शक्य नाही. तिने देवसुद्धा गंगा स्नानाचे महात्म्य वर्णन करू शकणार नाहीत. हे नुसत्या स्नानामुळे मिळणाऱ्या पुण्याचे वर्णन झाले आहे. आता विधियुक्त स्नानाचे महात्म्य ऐक. सूर्य संक्रांतीच्या वेळेत सूर्याचे राशी संक्रमण, जर मकर संक्रांतीच्या दिवशी जर स्नान केले गंगेमध्ये तर 30 पटीने पुण्य मिळते. अमावस्येच्या दिवशी जर स्नान केले गंगाच्या पाण्यामध्ये तर तेवढेच पुण्य मिळते. वर्षाच्या दक्षिणायनच्या काळातील स्नानांचे फळ त्यांचे दुप्पट म्हणजे 60 पटीने मिळते. उत्तरायणमध्ये जर स्नान केले तर 10 पटीने त्याचा लाभ होतो. तेवढेच पुण्य चातुर्मासात, तेवढेच पुण्य पौर्णिमा, पौष, माघ आणि फाल्गुन पौर्णिमा, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जर गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य, अक्षय तृतीयाचे जेवढे पुण्य मिळते, अक्षय राहते, ते पुण्य कधी क्षय नाही होत. तेवढे पुण्य या गंगा स्नानाचे या हा अध्याय ऐकल्यामुळे मिळते, किंबहुना जास्तच मिळते. स्नानासह जर दान केले तर त्याचे पुण्याची गणना अगणित माप आहे. मन्वंतर तिथी, युगायुग तिथी, माघ शुक्ल तिथी, सप्तमी, भीष्माष्टमी, अशोकाष्टमी, श्री रामनवमी या दिवशी जर गंगा स्नानाचे पुण्य केवढे मोठे आहे त्याची गणना करणेच म्हणजे शक्य नाही आहे. तर गंगेचे पाण्याचे 2 बूंद अंघोळीच्या पाण्यात जर टाकल्याने हर हर गंगे म्हटले या दिवशी तर आपली पुण्याची गणना अधिक पटीने वाढून जाते. नंदना नामक तिथीच्या दिवशी केलेल्या स्नानाचे फळ त्याच्या दुप्पट पटीने मिळते. दसरा म्हणजे विजयदशमीच्या दिवशी तेवढे स्नानाचे फळ मिळते. संक्रांतीच्या दिवशी तेवढे स्नानाचे फळ मिळते. आणि महानंदा अगर महावारुणी मुहूर्तावर केलेले स्नान 64 फळ मिळते. महावारुणी वेळेचे स्नान तर कोटी फळाने मिळते. चंद्रग्रहणातील स्नान तर पुण्यकारक आहेत, तर सूर्यग्रहणातील स्नान त्याच्या 10 पटीने फलदायी आहे. अधोदय नावाचा योग असत्यावेळी केलेले स्नान तर 100 पट फळ देते. नारदा, देवादिदेव हरीने गंगा व भगीरथी या दोघांना एवढे सांगितले व तो थांबला. तेव्हा गंगा बोलली की हे नाथ, सरस्वतीचा शाप व राजा भगीरथीची तपश्चर्या यासाठी मला भारतात जाणे तर आवश्यकच आहे. परंतु एक गोष्ट सांगा की पातकी लोक माझ्या स्नानात करून पापमुक्त होतील हे खरे, पण मी त्या पापभारातून मुक्त कशी होईल आणि किती काळपर्यंत तेथे राहिल्यानंतर मी पुन्हा येथे येईन. आपण तर अंतर्यामी आहात, त्यामुळे माझी मनोकामना आपण जाणीतच आहात. भगवान विष्णूने उत्तर दिले की हे देवेश्वरी गंगे, मी सर्व जाणतो, म्हणूनच मी जे सांगणार आहे ते ऐक. त्या नदी रूपात सागर तुला पती रूपात लाभेल, तो माझा अंश आहे. तसेच तू सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहे. सरस्वती वगैरे सर्व नद्यांपेक्षा सुद्धा तू श्रेष्ठ आहे. भारताच्या शापाचा परिणाम म्हणून तुला तेथे आजपासून कलीची 5000 वर्ष होई तोपर्यंत तुला राहावे लागणार आहे. त्या काळात तुला नित्य सागरासमेत संगमांगमाचा नवा आनंद लुटता येईल. कारण जशी तू शृंगार चतुर आहेस तशीच तो सुद्धा चतुर आहे. भारतातील लोक भगीरथी विरचित स्तोत्राने तुझी स्तुती करतील, पूजा करतील. जे कोणी तुझी स्तुती करेल, या अध्यायाचे पठण श्रवण करेल, त्याचे सर्व पापांचे तू नाश कर, असे भगवान विष्णूने गंगेला सांगितले. जे कोणी वेदातील कान्म शाखेतील पद्धतीने ध्यान करून दररोज तुझे पूजन करतील, तुझे नामस्मरण करतील या नमस्कार करतील, त्यांना दररोज तू अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून दे. एवढेच नव्हे तर 100 योजनापेक्षा सुद्धा तू दूर राहून जरी गंगे 100 कोस दूर सुद्धा राहिले आणि गंगे जर असं कोणी 2 वेळा तुला आवाज दिला तरी तू त्याचा 100 मन्वंतराचा पापांचा नाश करून दे, जो असे विष्णू लोक प्रत जाईल. हजारो पाप्यांनी स्नान केल्यामुळे तुला जी पापे चिटकतील ते स्पर्श करून ते सहन कर. कारण प्रकृतीची मंत्रपूर्वक उपासना करणाऱ्याच्या स्नानाने ती पापे वितळून जातील. त्यामुळे तू सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ अशी पापनाशिनी नदी गंगा होशील.
तुझे पाणी जिथे जिथे जाईल तिथे तिथे तीर्थक्षेत्र बनेल. तुझ्या पाण्याचा एक एक थेंबात पापाचा उद्धार करणाऱ्याचे सामर्थ्य असेल. तो थेंबातील रेणू एवढी वर्ष देवीच्या मणिद्वीपात राहील. जो कोणी गंगेच्या पाण्याने नुसतं स्नान करून घेईल त्याचे सर्व पाप तर जळून भस्मच होतील, पण त्याचे एक थेंबा रेणू एवढा वर्ष देवीच्या मणिद्वीपात तो देवी जवळ राहील. जो ज्ञानी भक्तिपूर्वक माझे नाव घेतील, तुझ्या प्रवाहात देहाचा त्याग करतील, तो माझ्या लोकात अनंत काळापर्यंत विष्णू लोकात राहील. माझा अनुचार होऊन राहतील यात शंका मुळीच नाही. त्याच्या दृष्टीसमोर किती वेळा प्रलय येतील. मनुष्याचे पुण्य जर मोठे असले तर त्याचा देह गंगा अर्पण होईल. जोपर्यंत सूर्य चंद्र असेल तोपर्यंत तो वैकुंठामध्ये निवास करेल. अनेक देह धारण करून कर्मफळे भोगून शेवटी मी त्याला माझे सारूप्य देऊन माझा पार्षद करेल. एवढेच नव्हे तर कुणी एक मनुष्य तुझे नाव घेता घेता कुठेही मरण पावले तर त्याला सुद्धा मी ब्रह्मदेवाचे सालोक्य देतो आणि भक्तिप्रेमाने नाव घेत मृत्यू पावेल तर असंख्य प्रलय होई तोपर्यंत सारूप्य देतो. मग तो रत्नखचित विमानात आरूढ होतो आणि माझ्या गंगा गणसह वर्तमान गोलोकात जातो व माझ्यासारखेच रूप त्याला मिळते. तुझे नाव घेणारा भक्त कोणत्या जरी जागी मरण पावला तरी त्याला काही महत्त्व नाही. तो नित्य माझ्या मंत्राने उपासना करतो, मला अर्पण केलेला नैवेद्य खाऊन राहतो. तो भक्त त्रिभुवनाला सहजासहजी पवित्र करू शकतो. तो सुद्धा रत्नजडित विमानात बसून गोलोकात जातो. हे पतिव्रते, माझ्या भक्ताचे नातेसंबंधी पशु यवनात जरी असले तरी माझ्या भक्तीचे प्रभावाने तो सुद्धा विमानात गोलोकात जाईल. प्रीतीपूर्वक माझे स्मरण करणारे भक्त कुठेही जरी असले तरी बसल्या जागी जीवनमुक्त होतील. एवढे बोलून हरी वळून भगीरथीला म्हणाले, वत्सा, तू आता गंगेची पूजा कर, गंगेची स्तुती कर, भक्ती कर. तेव्हा वेदांच्या कौमुदी शाखेत वर्णन केल्याप्रमाणे गंगेचे ध्यान भगीरथीने केले. भगीरथीने स्तुती केली. उभयतांनी श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन केले. वंदन केल्यावर ते गुप्त झाले. नारदाने विनंती केली की हे श्रेष्ठ वेदवेता महाराज, भगीरथीने कुथुम शाखक्त ध्यान, स्तवन, पूजा ज्या विधानुसार केली ते मला सांगा. नारायण सांगू लागले, नारदा, स्नान व नित्य अनेक आटपावे, मग धुतलेले वस्त्र नेसावे, मग गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शंकर, शिवशक्ती 6 जणांची अगोदर पूजा करावी. तेव्हाच तो गंगेचे पूजन करण्यासाठी योग्य होतो. कारण विघ्ननाशासाठी गणपती, आरोग्यासाठी सूर्य, शुद्धीसाठी अग्नी, लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू आणि ज्ञानासाठी शंकर व मुक्तीसाठी शिवा यांची पूजा आवश्यक आहे. त्यानंतरच उपासनाला पात्र असतो. असे न केल्यास विपरीत परिणाम होतात. आता राजा भगीरथीने गंगेचे ध्यान कोणत्या प्रकारे केले तर ते ऐका. नारायण म्हणाले, नारदा, ते ध्यान असे आहे. गंगेचा रंग शुभ्र कमळाप्रमाणे असून ती पापाचे नाश करणारी आहे. श्रीकृष्णापासून उत्पन्न झालेली ती त्याच सारखी आहे. ती परम शक्ती आहे, परम सती आहे. तिचे वस्त्र अग्निप्रमाणे तेजस्वी आहेत व अंगावर रत्न अलंकार आहेत. शरद ऋतूमधल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ती शोभवंत आहे. मुखावर किंचित हास्य असून नित्य तरुण आहे. ती नारायणाची लाडकी, शांत स्वभावी आहे. शिवाय तिला आपल्या सौभाग्याचा अभिमान आहे. कपाळी चंदन, कस्तुराचा टिळा असून भागात शेंदूर आहे. पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल होठ, दात मोत्यांसारखे चमकतात, डोळे दृष्टिक्षेप आकर्षक, नारळाप्रमाणे मोठे घट्ट, स्तनामुळे ती रमणीय दिसते. नितंब व केळीच्या खांबापेक्षा घट्ट भरलेली आहे. दोन्ही पावले कमळासारखे आहेत. तिचा रंग कुकू आळल्यासारखे असून इंद्राच्या मस्तकावर पारिजातक फुलातल्या केसरासारखा आहे. सिद्ध मुनी देव यांनी दिलेल्या अर्घ्याने पावलांची शोभा जास्तच खुलली आहे. त्यावर नम्रपणाने झुकलेल्या तपस्व्या मस्तकाप्रमाणे चरण कमलावर भुंगे रुंजी घालीत आहे आणि असा भास होत आहे ते चरणभुक्ती मुक्ती देणारे असून जो मागेल ते देणारी आहेत. भक्तानुग्रह कारणी आहे. विष्णुपदापासून निघालेली विष्णुपद देणारी आहे. अशा गंगे माते मी तुला प्रणाम करीत आहे. वत्सा नारदा, असे मनोमन ध्यान कर आणि त्रिपदगामिनी पावन गंगेची 16 उपचारांनी पूजा करावी. 16 उपचारांनी आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, विलेपन, सुगंधी धूप, दीप, नैवेद्य, विडा, पाणी, वस्त्र, भूषणे, पुष्पमाळा, गंध, आचमन अशा 16 उपचारांनी गंगेची पूजा केली. आणि मग पतित पावनी गंगेचे पुण्यदायक स्तोत्र काय आहे तर मग आपण ते ऐकूया. पुण्यदायक गंगेचे स्तोत्र ऐका. शिवसंगीतम संमुगदाम श्रीकृष्ण ग समुदभवाम राधा गद्रवसंयुक्ताम ताम गंगा प्रणमायम यजनम सृष्टे राद्रोच गोलाके रासमंडिले सनिधाने शंकरस्य ताम गंगा प्रणमायम
गौप गोपीभिरकिरणं शुभे राधा महोत्सवे कार्तिकी पौर्णिमायाच ताम गंगा प्रणमाय कोटी योजन विस्तारण धैर्य लक्ष गुणाततां समावृत्तां या गोलेके ताम गंगा प्रणमाय पुष्टी पष्टी लक्ष योजना षष्टी लक्ष योजनाया तत्त्वदर्ग चतुर्गुणा समावृत्तां यां वैकंठी तां गंगा प्रणमाय त्रिशलंश योजनाया धैर्य पंचगुणा तथा आवृत्ता ब्रह्मलोकाया तां गंगा प्रणमाय त्रिशुलक्ष योजनाया धैर्य चतुर्गुणा तथा आवृत्ता शुभलोकेया तां गंगा प्रणमाय लक्ष योजन विस्तारणां धैर्य पंचगुणा तथा आवृत्ता चंद्रलोकेये तां गंगा प्रणमाय षष्टी सहस्र योजनां धैर्य दशगुणा तथा आवृतो सूर्यलोकेया तां गंगा प्रणमाय लक्ष योजन विस्तारणा धैर्य पंचगुणा तथा आवृते या तपोलोके तां गंगा प्रणमाय सहस्र योजन विस्तारणो धैर्य दशा गुणा तथा आवृतो जनलोके या तां गंगा प्रणमाय दशलक्ष योजनाया धैर्य पंचगुणा तथा आवृतेय महलोके तां गंगा प्रणमाय दशलक्ष योजने धैर्य पंचगुणा तथा आवृतेय महलोके तां गंगा प्रणमाय सहस्र योजन विस्तारणा धैर्य शतगुणा तथा आवृतेयच कैलासे ताच तां गंगा प्रणमाय शतयोजन विस्तारणं धैर्य दश गुणा तथा मंदाकिनी यद्रलोके तां गंगा प्रणमाय पाताले भोगावती च विस्तारणं दशयोजना ततो दशगुणा धैर्य तां गंगा प्रणमाय कोशकमात्र विस्तारणे ततशीनाच कुत्रचित क्षितिचालकनंदाया तां गंगा प्रणमाय सत्यया चिरवर्णाच तेतायां बिंदुस्तनिधां द्वापारे चंदनाभाया तां गंगा प्रणमाय जलप्रभा कलियोच नायंत्रे पृथ्वीतले स्वर्गेच नित्यं क्षीराभा तां गंगा प्रणमाय यतैकानि स्पर्श पापीनां ज्ञानसंभवे ब्रह्मादि हत्यादिकं पापं कोटि जन्मत देहितम असे स्तोत्र गंगेचे ऐकले स्तुती केली भगीरथीने आणि गंगा हे गंगास्तवन पापनाशक आहे. जो कोणी हे स्तोत्र श्रवण करेल त्याचे सर्व पापांचा नाश होईल आणि पुण्याची गणना अधिक पटीने 100 पटीने त्याची होईल. रोज भक्तिभावाने गंगेची पूजा करून जो कोणी गंगे स्तोत्र करेल या गंगेचे महिमा श्रवण पठण करेल त्यामुळे त्याला अश्वमेध यज्ञ पुण्य केल्याची फळाची प्राप्ती होईल. यात शंका मुळीच नाही आहे. आता यामुळे इतर जी फळे मिळतात त्यामध्ये निपुत्रिकाला पुत्र होतो. जर हे गंगाचे स्तोत्र जर ऐकले ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र होईल. ज्याचे विवाह होत नसेल त्याचे लग्न होईल. जो रोगी असेल तो रोगापासून मुक्त होईल. जर कोणी कैदीत असेल तर त्याची कैदीपासून सुटका होईल. जर भला पहाटे उठून तो स्तोत्राचे जर कोणी पठण श्रवण करेल अप्रसिद्ध पुरुष यश मिळवून सुप्रसिद्ध होतो. वाईट स्वप्नाची फळे नष्ट होतात. गंगा स्नानाचे पुण्यफळाची प्राप्ती 1000 पटीने मिळते. नारायण पुढे म्हणू लागले, नारदा, भगीरथीने या स्तोत्राची गंगेची स्तुती केली. मग तो तिच्यासह जिथे सगर पुत्राची राख होती तेथे गेला. भगीरथी गंगेच्या जलावरून वाहणाऱ्या हवेचा स्पर्श झाल्यामुळे भगीरथी गंगेच्या हवेचा स्पर्श झाल्यामुळे सगळेजण जिवंत झाले आणि वैकुंठात गेले. भगीरथीने तिला पृथ्वीवर आणली म्हणून तिला भगीरथी असे सुद्धा नाव प्राप्त झालेले आहेत. आणि अशी ही गंगेची मोक्षदायक पुण्य पावनी कहाणी होती तर मी ती तुम्हाला ऐकवली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही भगीरथीची पावन पुण्यमय कहाणी आवडली असेल तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गंगेचीच कहाणी ऐकणार आहोत. खूप छान कथा आहे. तर सर्वांनी पुढची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझंच चॅनल आहे तर त्या चॅनलला बी तुम्ही सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामची ID शालिनी भक्तिसागरच आहे तर त्या IDला बी फॉलो करा. तर आपण पुढच्या व्हिडिओच्या द्वारे अजून गंगेची कथा अर्धीच सांगितली. मी तुम्हाला एकच अध्याय सांगितला आहे या व्हिडिओच्या माध्यमाने. तर अध्याय अजून गंगेचे महात्म्याचे 2 अध्याय आपले बाकी आहेत. तर खूप छान आहेत पुढचे अध्याय पण. तर संपूर्ण कहाणी ऐका, कथा ऐका म्हणजे तुम्हाला गंगेचे महात्म्य कळेल. आता एकादशी पण येत आहे, प्रदोष येत आहे आणि नवरात्र सुरू आहे. तर दररोज या कथा श्रवण करा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी, हर हर गंगे नक्की करा. जय श्री गणेशाय नमो नमः. जय श्री महाकाल.